नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे फक्त 4 दिवस उरले आहेत. 4 दिवस उरले आहेत. आता महिनाभर या अधिवेशनात नुसता हंगामा झाला. एक पेपर फुटीचं बिल सोडलं तर बाकी विशेष कामकाज होऊ शकलं नाही. जे झालं ते हंगामात झालं. त्यामुळे आता हे 4 दिवसात काय होणार याची जोरदार चर्चा आहे. 4 दिवस उरले. 4 दिवसात मोदी सरकार कोणती बिलं आणणार? सर्वात महत्त्वाचं बिल म्हणजे डिलिमिटेशन बिल, म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना फेररचना करण्याचं बिल. लोकसभेचे मतदारसंघ वाढणार आहेत. म्हणजे 50% मतदारसंघ वाढणार आहेत. सध्या 543 मतदारसंघ आहेत लोकसभेचे. त्यात 50% मतदारसंघ वाढणार आहेत. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. ते 48चे आता 72 होतील. पण हे विधेयक कसं आणायचं, काय आणायचं याबद्दल विरोधकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आणि ते काय मोदींसोबत त्यांचं काही सूर जुळत नाही. त्यामुळे हे बिल गेल्या एप्रिलमध्ये आणलं होतं ते, पण ते विरोधकांनी हाणून पाडलं. कारण हे विधेयक म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक आहे. ते मंजूर करायसाठी तुम्हाला 2/3 बहुमत लागतं. गेल्या वेळी मोदी सरकार ते बहुमत जमवू शकलं नाही, त्यामुळे ते पडलं. आता सरकार आणतंय का ते पाहायचं आपण. कारण आता बिल आणायचं तर 360 खासदार या विधेयकाच्या बाजूने हवेत. हेच नाही तर महिला आरक्षण विधेयकही पेंडिंग आहे. ते विधेयक यावेळेला आणतायत. पण सरकार ही दोन्ही महत्त्वाची विधेयक म्हणजे महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन मतदारसंघांची पुनर्रचना हे विधेयक आणण्याची हिंमत यावेळेला तरी मोदी सरकार दाखवेल अशी लक्षणं दिसत आहेत. कारण मोदी सरकारच्या हालचाली त्याच दिशेने सुरू आहेत. मोदी दररोज कुठल्या ना कुठल्या खासदारांना भेटत आहेत. खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटत आहेत. काही दिवसापूर्वी TMCचे फुटी खासदार मोदींना भेटले. नंतर शिंदे सेनेचे खासदार भेटले. ठाकरेंचे फुटून निघालेले खासदार भेटले. आता उद्या महत्त्वाचा दिवस आहे. उद्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 8 खासदार उद्या मोदींना संसद भवनात भेटणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता. ही मोठी डेव्हलपमेंट आहे. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मोदींना भेटत आहे. आता काय अजेंडा आहे, कशाकरता भेटत आहे ते लोक? धूमधाम सुरू आहे. कशाला भेटत आहेत? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही भेट आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की आमच्या मतदारसंघांचे काही विषय आहेत त्यासाठी आम्ही भेटतो आहे. पण हे बोलायसाठी आहे. मतदारसंघाचे विषय एक पंतप्रधानांना सांगून काय होणार आहे? मतदारसंघाचे विषय तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे न्यावे लागतील. कारण शेवटी मतदारसंघ हे महाराष्ट्रातले आहेत. पण सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की बाबा महाराष्ट्राचे विषय आहे, विकासाच्या विषयावर आम्ही बोलतो आहे. आम्ही काही नाश्त्याला चाललेलो नाही त्यांच्याकडे. आम्ही आमच्या मागण्या घेऊन चाललेलो आहे. पण काही या भेटीमध्ये काही वेगळ्या गोष्टी असू शकतात ज्या त्यांना बोलायच्या नाहीत. या भेटीमध्ये डिलिमिटेशन हा महत्त्वाचा विषय असणार आहे की मतदारसंघ फेररचनेचं विधेयक आम्ही आणतो आहे, तुमचा पाठिंबा द्या. 8 खासदार आहेत शरद पवारांकडे. आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हा जो 8 आमदारांचा गट आहे राष्ट्रवादीचा, तो डिलिमिटेशनला पाठिंबा देणार. हे लिहून ठेवा तुम्ही. आता हा जे शरद पवारांची माणसं आहेत खासदार, ही इंडिया अलायन्समध्ये आहेत. म्हणजे विरोधी गटात आहेत. विरोधकांची छावणी जी आहे, विरोधकांची आघाडी, त्या आघाडीत आहेत. परंतु हे जेव्हा विधेयक येईल तेव्हा फुटपाट होईल, तोडफोड होईल.
कोणी इकडे बसेल, कोणी तिकडे बसेल. त्यात शरद पवारांची एक खासदार आहेत ते डिलिमिटेशनला पाठिंबा देतील अशी पूर्ण लक्षणं दिसत आहेत. त्याला त्याला कारण आहे की समोरची भविष्यातल्या घडामोडी. राष्ट्रवादीचे 2 तुकडे झालेले आहेत. एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आहे, दुसरी राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वात आहे. तिकडचं नेतृत्व सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि तिकडे सुनेत्रा पवार सध्या ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात आहे. त्यांची दोन्ही मुलं, त्यांचा एक मुलगा म्हणजे पार्थ पवार, तो सध्या सांभाळतोय. तर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचंही टार्गेट बारामती आहे. बारामती कोणाची यासाठी सारा पवार कुटुंबात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. बारामती कोणाची? सध्या सुप्रिया सुळे बारामतीतून खासदार आहेत, पण आता पुढच्या निवडणुकीत बारामती कोणाकडे जाणार मतदारसंघ? पुन्हा सुनेत्रा पवार लढणार की पार्थ पवार लढणार? पण तिथे आता रोहित पवार आघाडी बांधतायत, मोर्चेबंदी करतायत. मग रोहित पवार की सुप्रिया सुळे असाही संघर्ष येऊ शकतो. तसं झालं तर पवार कुटुंबात आणखी भांडणं वाढू शकतात. एकूणच राजकारण फार अस्थिर झालेलं आहे. कुणाचा पायपोस कोणामध्ये नाही. त्यामुळे भविष्यातलं राजकारण कसं असेल हे छाती ठोकपणे सांगता येत नाही. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि त्यांचे खासदार उद्या मोदींना भेटत आहेत. काय होणार या भेटीमध्ये तुम्हीच जरा सांगा आम्हाला. तुमचा काय अंदाज आहे? कॉमेंट करा. नमस्कार.